सकाळ सकाळ देवपूजा करून निघालो तो ऑफिसला, कारण आज होती आषाढी एकादश. या वर्षी पाऊस काय उघडायचं नावच घेत नाही. ऑफिसवर येताना पाऊसच चालू होता. घरी आल्यावर बायकोच्या हातची मस्तपैकी कॉफी पिलो. नंतर नाळाची खोबऱ्याची त्यांनी बर्फी केली होती, ती टेस्ट केली, छान बनवली होती. एकादश होती म्हणून आम्ही चाललो होतो दर्शनासाठी आळंदीला. भाविकांची प्रचंड गर्दी अशी घाटाच्या कडेला पाहायला भेटली आणि नदीला पाणी पण खूप वाढलेलं आहे. आता सतत पाऊस असल्यामुळे नदीचा पाणी काही कमी होत नाहीये. संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीवर आधारित समूह शिल्प या ठिकाणी आम्ही आलो होतो. हे जे ठिकाण आहे हे भोसरीतील साईबाबा मंदिर आहे. त्या साईबाबा मंदिराच्या समोर हे ठिकाण आहे. संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका त्यांचं हे मंदिर आहे. एकादश असल्यामुळे मंदिरात प्रचंड अशी गर्दी होती. तेवढ्यातच देवाची आरती सुरू झाली. मग आरती संपूर्ण वगैरे संपन्न झाली. मग आम्ही दर्शनाला पुन्हा रांगेमध्ये उभे राहिलो. दर्शन वगैरे झालं, बाहेर आलो तर बाहेरचा परिसर अत्यंत सुंदर. संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीवर आधारित हे समूह शिल्प आहेत. खूप छान असं इथलं वातावरण आहे. खूप पॉझिटिव्हिटी ह्या ठिकाणी आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर इतर महाराष्ट्रातील 2 नंबरचा सगळ्यात उंच भगवा झेंडा ह्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. तुम्ही ह्या ठिकाणी नक्की अवश्य भेट द्या आणि असेच नवीन व्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.